Nupur good, idli good, sambar no good, two wives no good, lafda no good. Siddharth, നീ പറഞ്ഞു കൊടുത്തില്ലേ അവർക്ക്? നമ്മള് ശ്രീരാമന്റെ സക്സസേഴ്സ് ആണ്. നമുക്ക് ഈ രണ്ട് കല്യാണം ഒന്നും പറ്റില്ല. രണ്ട് शादी, രണ്ട് wives no. सिद्धार्थ काय म्हणतायत त्या? नाही काही प्रॉब्लेम झालेला नाहीये. मी समजावतो त्यांना. नो सिद्धार्थ. प्लीज लिसन. थांब सिद्धार्थ, आम्हाला कळायला हवंय त्या काय म्हणतायत ते. माझी आई असं म्हणाली की आम्ही प्रभू रामचंद्रांचे वंशज आहोत. सेतू मेनन. आमच्या इकडे एकपत्नी वचन असतं. 2 लग्न वगैरे नाही चालत. आणि असा असणाऱ्या घराशी आम्ही संबंध नाही ठेवू शकत. സിദ്, നീ പറഞ്ഞു കൊടുക്ക അവർക്ക്. അവളായിട്ട് നിനക്ക് കല്യാണം കഴിക്കണമെങ്കിൽ ഈ സ്ത്രീയായിട്ട് എല്ലാ റിലേഷൻഷിപ്പും ബ്രേക്ക് ചെയ്യണം നീ. सिद्धार्थ काय म्हणतायत त्या? तुम्हाला हे लग्न व्हावंसं वाटत असेल तर तुम्हाला बाईसाहेबांशी सगळा संबंध तोडावा लागेल. काय? काय हो, कसला विचार करताय? सीतचा रे. म्हणजे मुलगा चांगला आहे तो, पण त्याच्या आई वडिलांनी जी जगावेगळी अट घातली आहे ना, त्याची काळजी वाटते. नाही साहेब, कशाला काळजी करताय उगीच? हे बघ, ऐका, ही अट काही जगावेगळी अट नाहीये. आपल्या आप्पासाहेबांचं आणि बाईसाहेबांचं जे काही नातं आहे ना, त्याला काय नाव आहे? ज्या नात्याला काही नाव नाही त्याला लोक नाव ठेवणारच ना. तुम्ही कशाला त्यांचा एवढा विचार करताय? अरे मग काय करू? हा विचार करणं आधी बंद करा. त्याच्या आई वडिलांनी जी अट टाकली आहे ती मान्य करण्यासाठी आपण हिला घराबाहेर काढायचं का? मग त्यात वावगं काय? कोणाला आवडेल हे असं स्थळ स्वीकारायला? नाही, मी सिद्धला फोन करते. कदाचित त्याच्या घरच्यांचा विचार बदलला असेल तर. नाही, मला नाही वाटत असं काय होईल. का? हो, का काय? बाईसाहेबांची ओळख करून दिली तेव्हा केवढे चिडले होते ते. अचानक कसे मत बदलतील? मला वाटतं एवढं चांगलं स्थळ आता हातातून जाणार. आपले बाईसाहेबांमुळे किती स्थळं जाणार आहेत हातातून, देव जाणे. नाही, पण आता यांच्यामुळे मी नुपूरचं लग्न मोडू देणार नाही. अरे पण आपण दामोदर रावांना दिलेलं वचन मोडायचं का? बाईसाहेब, लग्न होणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे नुपूरचं. ते कसं होईल याचा विचार करायला हवा. होईल, सगळं ठीक होईल. काहीतरी मार्ग निघेलच. अरे मार्ग निघेल, पण आता स्वस्थ बसून उपयोग नाही. फक्त नुपूरच्या लग्नाचा विचार करायचा, बाईसाहेबांचा नाही. नुपूर, काय झालं? नीरज, या सगळ्या वस्तू वापरात येतील ना रे? का भाड्याने द्यायला लागतील? आज कामिनी येऊन या वस्तू घेऊन गेली, उद्या आणखी कोणीतरी येईल आणि या वस्तू घेऊन जाईल. अरे मी माझ्या लग्नासाठी वस्तू बनवल्या होत्या रे. यांचा स्टॉल नाही ना लावावा लागणार. देशपांडे ह्यांचे लग्नाच्या वस्तूचे दुकान. पुरागत वेड लागले का तुला? काही काय वेड लग्नाचं लागलं होतं. बघ नुपूर, मला कळतंय, पण आता उद्या सिद्धाचे घरचे येणार आहेत. त्यामुळे बायाजींबद्दल आपण काय ठरवलंय हे त्यांना सांगावं लागणार आहे. नुपूर, बायाजींना आपण घराबाहेर नाही नीरज, उद्या जर मी इथे टॉवर मध्ये राहिलेच नाही तर मग बाई आजी या घरात राहिल्याने माझ्या सासूला काय प्रॉब्लेम होणार आहे? हा ऑप्शन त्यांना विचारायला हवा ना. हो, पण आता 2 लग्न झाले ते त्यांना मान्यच नाहीये ना, त्यामुळे त्यांचा नकारच असणार आहे. आता त्यांनी असं करायला नको होतं रे. आता बाई आजी या वयात कुठे जाणार? आपल्याशिवाय कोण आहे त्यांचं ह्या जगात? आय नो, आपल्याशिवाय त्यांना कोणीच नाही. पण यार, तर काय बोलावं मला पण सुचत नाही. नीरज, तुला अमेरिकेला जायला मिळेल म्हणून तू बाई आजीला या घरातून बाहेर काढायला बरी आहेस ना तू? काही बोलायचं नुपूर, आपल्याला कळत नव्हतं ना तेव्हापासून आहेत बाई आजी या घरात.
आपण पण त्यांना आई आजींसारखंच मानलंय आणि त्यांनी आपल्यावर तेवढंच प्रेम केलंय. आता सिद्धार्थला पण आपल्या घरच्यांचा विरोध होता, पण त्यांनी केलं ना मान्य. इनफॅक्ट त्याच्या आई वडिलांचं किती छान स्वागत केलं. आणि हे अरे सिद्धार्थचाच फोन आहे. हॅलो, हा बोल सिद्धार्थ. हॅलो नीरज, रिअली सॉरी, माझ्या घरच्यांनी गडबड केली. तुझ्या घरच्यांनी इतकी चांगली तयारी केली होती आणि तुझ्या घरच्यांनी म्हणजे खूप सॉरी. इट्स ओके यार. बरं ऐक ना, नुपूर रागावली नाहीये ना? नाही रे, नॉर्मल आहे ती. मी बोलू शकतो का तिच्याशी? तुझ्याशी बोलायचंय त्याला. तो उद्या येतोय ना? तू दे. तूच विचार ना आता. आता आम्ही दोघे बोलतोय ना, मग तू इथे काय करतोयस? जा. फोन दे मला लगेच. हॅलो सिद्धार्थ. हाय नुपूर. हे काय झालं रे? बाई आजींचं काय करू शकतो रे आपण? सेकंड इनिंग वृद्धाश्रम का? हां नमस्कार, मी चंद्रकांत देशपांडे बोलतोय वसईवरून. बरं, मला एक चौकशी करायची होती की तुमच्याकडे एखादी जागा आहे का हो रिकामी? बघा ना प्लीज. वृद्धाश्रम माझ्यासाठी आहे? फार मोठं टेन्शन हलकं केलं तर माझं. बरं मला सांगा, पैसे जरा कमी होतात का बघा ना. नाही नाही, म्हणजे असं की समजा त्या वृद्धबाईने एकाच वेळेस जेवण घेतलं तर काही कमी होईल का? पेड कशाला, एखादी चटई अंथरून द्या ना, त्यावर झोपेल किती एखाद्या कोपऱ्यात. हो हो, ऍडजस्ट होईल. ओके, थँक्यू व्हेरी मच. नुपूर 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 नुपूर, आज मी खूप 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 खुश आहे ग. तू गेस कर ना काय झालं असेल. तुझं लग्न मोडलं बरोबर. छे ग, लग्न कशाला मोडेल? अच्छा, मग तुझे सासू सासरे गेले? ही मंद, काही काय बोलतेस? चांगलं बोल जरा. मीच मंद, तुला गेस करायला सांगितलं ना मी. काय चाललंय मैत्रिणींचं? चहा घ्या, मला तरी कळू दे. अगं कामिनी ना आज खूप खुश आहे. हो, पण का ते सांगतच नाहीये मला. कारण काही का असे ना, खुश आहे ना हे महत्वाचं. मी म्हटलं होतं ना तुला सगळं चांगलं होईल म्हणून. मार्ग निघतो अगं. हो काकू, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. आता आमच्या नकटूचं पण सगळं छान होणार. हो नक्की सगळं छान होणार आहे. पण मला तुझं जाम कौतुक वाटतंय. म्हणजे इतका त्रास सहन करून सुद्धा तिच्या चेहऱ्यावर हसू बघ किती आहे. कठीण असतं ग स्वतःचं दुःख असं लपवून दुसऱ्यांसाठी हसणं. तू जरी दाखवत नसलीस ना तरी तुला होणारा त्रास कळतोय मला. वेगळ्या लोकांमध्ये जाताना काय त्रास होत असेल याचा अंदाज नाही बांधता येते मला, पण तू खूप धीराची आहेस. पण काय ग, तुझ्या सासू सासऱ्याने तुला त्रास दिला याच्याबद्दल काहीतरी सांगत होतीस ना तू? नाही काकू, असं काही नाहीये. याला म्हणतात संस्कार. कितीही त्रास झाला ना तरी सासरच्यांबद्दल वाईट बोलायचं नाही. बरं वाटलं मला. काल तर किती भरभरून बोलत होती, आज काय मध्ये संस्कार जागे झाले? अच्छा, ते कालचं होय. ते काय रागाच्या भरात जरा जास्तच बोलले ग मी. काल कोणावर रागवली होतीस? जिग्नेश्वर. का? अहो काकू, त्याने माझ्यासाठी नवीन ड्रेस आणला आणि मला दिलंच नाही म्हणून मला राग आला होता. अगं पण तू तुझ्या सासू सासऱ्यांच्या त्रासाबद्दल म्हणत होतीस, त्याचं काय? अहो काकू, हे एवढं काही नाही. आणि असंही लग्नानंतर त्याचे आई वडील अहमदाबादला राहणार आहेत आणि आम्ही दोघं मुंबईत असू. त्यांचा कसला त्रास होतोय मला. ते जिग्नेशचा राग जरा त्यांच्यावर निघाला एवढंच. बरं ते जाऊ दे, हे पकड. मी बघ तुला गंमत दाखवते. अगं जिग्नेशने मला हा ड्रेस आणलाय. कसा वाटतोय? छान आहे ना? मला ना हा रंग खूप आवडतो अगं. Two wives no good, लफडा no good. तुम्हाला हे लग्न व्हावंसं वाटत असेल तर तुम्हाला बाईसाहेबांशी सगळा संबंध तोडावा लागेल. फक्त नुपूरच्या लग्नाचा विचार करायचा, बाईसाहेबांचा नाही. सेकंड इनिंग वृद्धाश्रम का?
बरं, मला एक चौकशी करायची होती की तुमच्याकडे एखादी जागा आहे का हो रिकामी? येते मी. आजवर आपल्या कुटुंबाने मला खूप सांभाळून घेतलं. तुम्ही गेल्यानंतरही अपेक्षेपेक्षा जास्त मान दिला मला. खरं सांगू, आपल्या नात्याची कधीच खंत नाही वाटली मला. पण आता आपलं हे प्रेमाचं नातं नक्कीच्या लग्नाच्या आड येतंय हो. कुणीतरी कुठेतरी नेऊन ठेवण्यापेक्षा मी स्वतःच निघून जाते इथून. तोच नक्कीसाठी आशीर्वाद समजा. येते मी. चंद्रकांत, मी दादा, हा, काय बातम्या आजच्या बघू? वाचून झालं की कळवतो. अच्छा, तू वाचलायस ना, मग तूच सांग ना मला. मी कुठं पेपर वाचत बसू, मला बागेत काम आहे. काय आज काय मागितलं नवीन? नमस्कार सकाळी. विजू, सिद्धार्थ आलाय, चहा घेऊन ये त्याच्यासाठी. बैस ना बेटा, बैस. का रे, धन्यवाद. कसं काय येणं केलं? मला तुम्हा सगळ्यांना भेटायचं होतं. कसा आहेस? ठीक आहे. नाही, तू इथे आलायस आईबाबांना सांगून आलास ना तुझ्या? आईबाबांनी पाठवलं तुला आमच्याकडे? अरे प्रभू रामचंद्राचे वंशज ना तुम्ही? अग्निपरीक्षा वगैरे द्यावी लागेल, जा. नाही, मी तुम्हा सगळ्यांचा राग समजू शकतो, पण अहो मी तरी काय करू? माझे आई वडील ते त्यांचा हट्ट सोडायलाच तयार नाही. एकाच गोष्टीवर अडून बसलेत ते. मला काहीच सुधरत नाही हो. सिद्धार्थ, अरे काहीतरी मार्ग निघेल ना. उगाच खोटी स्वप्न दाखवू नकोस त्याला, त्यातून बाहेर पडायला त्रास होईल. पण आता जो त्रास होतोय तो कमी आहे का? आम्हालाही होतोय त्रास. तुला माहिती आहे का, आमच्या बाईसाहेब घर सोडून गेल्या. काय? घर सोडून गेले? असं कसं? आणि तुम्ही बरं जाऊ दिलं त्यांना? नाही नाही, त्यांनी त्यांचं काय बरं वाईट केलं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. नाही, आपण आत्ताच्या आत्ता जाऊया आणि त्यांना शोधून आणूया प्लीज. नाही नाही सिद्ध, त्याची काही गरज नाहीये. हे बघ नुपूर, माझ्यासाठी असा निर्णय घेऊ नकोस प्लीज. नाही नाही, मी काय असा तसा निर्णय नाही घेते. माझी बाई आजी घरीच आहे. घरीच आहे? बाई आजी, ही आली माझी बाई आजी. आम्हाला सोडून जायच्या विचारत होती, पण नशीब चंदू काकांनी आम्हाला सांगितलं. मग मी आणि नीरजनी त्यांचा पाठलाग केला. ही चालत होती, आम्ही हिचा पाठलाग करत होतो. का पॉइंटला ती थकली, मग आम्ही तिला परत घेऊन आलो. नशीब तुम्हाला त्या जाताना दिसल्यात, पण तुम्ही त्यांना दूर का जाऊ दिलत? नाही म्हणजे पाहिल्यावरच परत का नाही आणलं? आम्हाला सोडून जायच्या विचारत होती ना ती, मग आम्हाला बघायचं होतं आमच्यापासून ती किती लांब जाऊ शकते ते. बघायचं होतं आम्हाला की
आमच्या आठवणीने किती वेळा थांबते, किती वेळा मागे वळून बघते. आता पुन्हा नाही ना इतकं चालायला लावणार. नाही ग, नाही ग राजा, नाही. भैयाजी प्लीज असं करू नका हो. ह्या सगळ्यांचा खूप जीव आहे तुमच्यावर. काल माझ्या आई वडिलांची अट ऐकल्यावर नुपूरने संध्याकाळीच मला फोनवर नकार दिला. माझ्या आई वडिलांचं काहीही असेल, पण मी अजूनही लग्न करायला तयार आहे. वाटलं तर वेगळे राहूया आपण. नाही नको, मला नाही असं आवडणार. अरे लहानपणापासून ना मी माझी मम्मी, आत्या, काकू ह्यांना सगळ्यांना एकत्र संसार करताना पाहिलंय रे. आता बघ ना, हे आमचं घर तोडकं मोडकं आहे, पण एकमेकांना एकमेकांचा आधार आहे. तसा आधार हवा ना. असं एकटं राहणं नाही रे जमायचं मला. गुदमरून जाईन मी. नाही, आय रिस्पेक्ट युअर डिसिजन. मला पटतंय तुझं. मी माझ्या आई वडिलांचं मन बदलण्याचा प्रयत्न करीन. पण नुपूर, तुला भेटून खरंच मला खूप आनंद झाला, आणि तुम्हाला सगळ्यांना सुद्धा. मी येईन ना तुम्हाला भेटायला परत. हा, काळजी घ्या सगळे. आणि एक मात्र लक्षात ठेवा, सगळे साऊथ इंडियन मद्रासी नसतात. येतो मग. बाय. बाय रे. खरंच मल्याळी पोरी देखणे असतात नाही. यांना उगाच थांबवलं. नाही गेले असताना तर डोक्याला ताप तरी नसता झाला. आत्या मला भूक लागली, मला सांग ना, मी किती वेळाने खायचंय अजून. अगं बस 2-3 तासांचा तर प्रश्न आहे. एकदा का व्रताचं उद्यापन झालं ना, सवाष्णीचं हळदी कुंकू झालं की मग तुझ्यासाठी पंचपक्वान्नाचं जेवण आहे. आता कसलं व्रत? तुझं लग्न व्हावं म्हणून व्रत केलंय. अगं पण हरतालिकेला अजून वेळ आहे ना. हो, पण हे व्रत हरतालिके इतकंच महत्वाचं आहे. म्हणजे हे व्रत जिला जमतं ना, तिला 7 जन्मांचा जोडीदार मिळतो. अय्या खरंच? हो. चैत्र महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एक दिवस पूर्ण दिवसभर उपवास करायचा. पिवळ्या रंगाची फळं खायची आणि शक्य असल्यास प वरून सुरू होणाऱ्या वस्तूंचा वापर करायचा. अच्छा. हो, मी आज पैठणी नेसेन. पण फक्त एवढंच नाही हा, संध्याकाळी शुचिरभूत होऊन. काय काय? कोणाचं भूत? अगं भूत नाही, शुचिरभूत म्हणजे स्वच्छ होऊन पिवळ्या रंगाच्या फुलांनी देवाची पूजा करायची. उजव्या हातात चणे आणि गूळ घेऊन लग्नाळू मुलीची दृष्ट काढायची. आणि जिने हा संकल्प सोडलाय ना, तिने तिच्या नवऱ्याबरोबर या व्रताचं उद्यापन करायचं. पारंपरिक वस्त्र नेसलेल्या 7 सवाष्णींना संध्याकाळी 7 वाजता हळदी कुंकू लावून त्यांची ओटी भरायची. आणि विवाहासाठी इच्छुक असलेल्या मुलींनी 7 सवाष्णींचा आशीर्वाद घ्यायचा. अगं उपवर कन्येचा विवाह होण्यासाठी रामबाण व्रत आहे हे. पण आत्या, आता मला भूक लागली आहे ग. तूच काय बाळा, मी सुद्धा सकाळपासून काहीही खाल्लेलं नाहीये. तुम्ही सगळे किती करता ना माझ्यासाठी. फक्त तुझ्यासाठी नाही ग बाळा, या घरासाठी, या वाड्यासाठी, इथे होणाऱ्या टॉवरसाठी आणि घरातल्या आपल्या सगळ्या माणसांसाठी. म्हणजे तुम्ही हे सगळं माझ्यासाठी नाहीच करत आहात, स्वतःसाठीच करताय. शिबाई, तुमचं प्रेमच नाहीये माझ्यावर. अगं असं नाही ग बाळा. आता बघ ना, तुझं लग्न झालं की इथे टॉवर होणार की नाही, मग तूच तुझ्या नवऱ्याबरोबर इथे राहायला येणार की नाही, म्हणून म्हणाले मी. तुझी आई सुद्धा बिचारी सकाळपासून सवाष्णी शोधते. एकदा का 7 सवाष्णी आल्या ना की व्रताचं उद्यापन करून घेऊ आपण. अगं एकदा का हे व्रत झालं ना की मग बघ तुझं लग्न कसं पटकन ठरतंय ते. हा हा, चालेल चालेल. अगं मला 7 जन्मांचा जोडीदार मिळणार असेल ना, तर मी 7 सवाष्णींची वाट थोडा वेळ काय 7 तास बघेन. काही अय्या आत्या, अगं त्या होणार असून मी या घरची मध्ये जान्हवीला 6 सासऱ्यांचा आशीर्वाद घेतला, म्हणून तिला श्री सारखा जोडीदार मिळाला.
मग मी जर 7 सवाष्णींचा आशीर्वाद घेतला तर मग मला कसा नवरा मिळेल?